श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री सीतारामाय नमः। श्री हनुमंताय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। राघवं रामचंद्रं च रावणारी रमापतिं राजीवलोचनं रामं तं वन्दे रघुनन्दनं। मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियबुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमः पार्वतीपति हर 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 महादेव। ओम शांति शांति शांति। आपला प्रवचनाचा विषय आहे श्री हनुमान कथा। अगोदरच्या सत्रात काय झालं त्याचं थोडक्यात आपण सिंहावलोकन करू। अगोदरच्या सत्रात आपण पाहिलं श्री सुग्रीव आणि श्रीरामाची भेट होते आणि हनुमंतराय काय करतात, अग्नीच्या साक्षीने त्या दोघांची मैत्री घडवून आणतात। मैत्री घडविण्यामध्ये हनुमंताचा मुख्य वाटा आहे। या अगोदर सांगितल्याप्रमाणे अध्यात्म रामायणामध्ये सुग्रीवाला जीव सांगितलेला आहे आणि श्रीराम तर परमात्मा आहेत आणि हनुमान हे गुरु आहे। मग गुरु काय करतात, हो गुरु जीवाशिवाची भेट घडवून आणतात। गुरुचं नातं जीवाबरोबर पण असतं आणि शिवाबरोबर पण असतं। मग ते काय करतात, गुरु आपले उपदेश किंवा ज्ञान देऊन जीवांना एवढं सक्षम बनवतात आणि ज्यावेळेस गुरुला समजतं की आपला शिष्य आहे, हा जीव आहे, आता सक्षम आहे, आता योग्य झालेला आहे, आता परमात्म्याला भेटू शकतो। मग त्यावेळेस काय करतात, गुरु शिष्याचा एक हात आपल्या एका हातात घेतात आणि परमात्म्याचा हात एका हातात घेतात। गुरु आणि परमात्म्याची अगोदरपासूनच ओळख असते। मग हे गुरु काय करतात, शिष्याचा एक हात घेतात आपल्या हातात आणि परमात्म्याचा एक हात आपल्या एका हातात घेतात आणि ह्या दोघांची भेट घडवून आणतात आणि शेवटी परमात्म्याला म्हणतात, हे जगदीश, हे देवा, हे परमात्मा, हा माझा जो भक्त आहे मी तुझ्या हवाली करतो, तुझ्या पदरात टाकतो, आता तू याचा सांभाळ कर। असं म्हणून आपल्या भक्ताचा हात गुरु हा परमात्म्याच्या हातात देतात आणि आता हिच्यापुढे शिष्याला सांगतात, हिच्यापुढे आता तू परमात्म्याची भक्ती कर, आता मी काय सतत राहणार नाही तुझ्याबरोबर। हा गुरु काय करतो, एक वेळेस जीवाला शिवाच्या स्वाधीन केल्यानंतर तो बाजूला होतो, तो सतत भक्ताबरोबर किंवा शिष्याबरोबर राहत नाही। तशाच प्रकारे हनुमंताने काय केलं की सुग्रीवाची मैत्री, सुग्रीवाचा हात परमात्मा श्रीरामाच्या हातात दिला आणि ते बाजूला झाले। आता आपण पाहू बराच काळपर्यंत ते पुढे येत नाहीत। म्हणजे ते सुग्रीवाला सांगतात की आता तू रामाबरोबर संधान कर, रामाची भक्ती कर, रामाची सेवा कर आणि रामाचं कार्य कर, म्हणजे राम पण तुझे कार्य करतील। अशा प्रकारे गुरु हा फक्त मार्ग दाखवतो। हनुमंतरायांनी मार्ग दाखवला की हे सुग्रीवा, मी तुला आता श्रीरामाच्या पदरात टाकतो आहे आणि तू आता पुढचं जी वाटचाल आहे तुला स्वतःलाच करावं लागेल। गुरु नेहमी शिष्याला मार्ग दाखवतो, वाट दाखवतो। चालायचं तर शिष्यालाच असतं, गुरु शिष्याबरोबर चालत नाहीत। एक वेळेस मार्ग दाखवला
की मग ते बाजूला होतात. त्याप्रमाणे हनुमंतराय बाजूला झाले आणि सुग्रीवाला म्हणाले की आता तू पुढे जा, पुढे श्रीरामाबरोबर मैत्री कर, श्रीरामाचं कार्य कर आणि श्रीराम तुझी मदत करतील, असं म्हणून हनुमंतराय बाजूला झाले. मग सुग्रीव आणि श्रीराम हे एकमेकांमध्ये चर्चा करतात, आपल्या व्यथा एकमेकाला सांगतात. मग सुग्रीवाने अगोदर आपली व्यथा सांगितली होती की मी कसं या ऋष्मिक पर्वतावरती राहतो, वालीची भीती कशी आहे मला, वालीनं मला कसं आपल्या राज्यातून हाकलून दिलं, अशा प्रकारची जी व्यथा आहे ती सुग्रीव श्रीरामाला सांगतात. मग श्रीराम मला प्रश्न पडतो की तू या ऋषमुख पर्वतावरती कसा राहतोस, म्हणजे इथं वाली येत नाही का? मग त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस हा सुग्रीव आहे ही कथा सांगतो अगोदरची की वालीला एका ऋषीने शाप दिला होता आणि त्याला सांगितलं होतं की या ऋष्मुख पर्वतावरती यायचं नाही, तू जर आलास तर तू मरण पावशील, असा शाप दिला होता. अशी कथा, असे अगोदर जे घडलेलं होतं ते सुग्रीव श्रीरामाला सांगतात. काय झालं म्हणे, एक वेळेस दुदुंबी राक्षस एक होता, तो फार बलाढ्य होता. हिच्या अगोदर आपण ऐकलं पहा, मय राक्षसाला 2 मुलं होते, एक मायावी मोठा होता आणि दुदुंबी लहान होता. हा जो मायावी राक्षसाचा लहान भाऊ दुदुंबी, तो पण फार बलवान होता. त्याला नेहमी लढाई, युद्ध याच्यामध्ये फार आवड होती आणि तो कोणाही युद्धाला ललकारायचा, तो माझ्याबरोबर युद्ध कर, माझ्याबरोबर युद्ध कर, असा तो फार शक्तिशाली आणि बलवान आणि घमंडी होता. मग तो एक वेळेस काय केला, दुदुंबी राक्षस समुद्राकडे गेला आणि समुद्राला त्यांनी आव्हान दिलं की हे समुद्रा, तू माझ्याबरोबर लढाई कर. मग समुद्र म्हणाला हात जोडून, बाबा रे, मी काही लढाई करत नाही म्हणे. बघ म्हणे, माझं नाव एक आहे रत्नाकर पण आहे. रत्नाकर म्हणजे माझ्या पोटामध्ये फार रत्न आहेत, मी त्या रत्नाला आश्रय दिलेला आहे. तसंच असंख्य जलचर प्राणी आहेत, ते माझ्यात समावलेले आहेत. जर मी तुझ्याबरोबर लढाई करू लागलो तर ह्या जलचर प्राण्याला पण त्रास होईल. म्हणून हे बाबा, तू असं कर म्हणे, तू दुसरीकडे जा, एक काम कर म्हणे, तू असं कर, हिमालयाकडे जा. हिमालय फार बलवान आहेत, फार मोठे आहेत आणि ते महादेवाचे सासरे पण आहेत, ते बलाढ्य आहेत. तू तिच्याकडे जा, ते नक्की तुझ्याबरोबर युद्ध करतील आणि तुझी जी महत्त्वाकांक्षा आहे ती पूर्ण करतील. मग हा दुदुंबी राक्षस काय केला की हिमालयाकडे गेला आणि हिमालयाला ओरडून त्यांनी ललकारलं की हिमालया, तू माझ्याबरोबर युद्ध कर, मी दुदुंबी राक्षस आहे, मै दानवाचा मी पुत्र आहे आणि मला तुझ्याबरोबर युद्ध करायचं आहे. मग हिमालय का म्हणे, अरे बाबा म्हणे, मी कधी लढाई केलो आहे का म्हणे, बघ म्हणे, माझ्या इथे किती वन आहेत, किती झाडी आहे आणि त्या झाडामध्ये झुडपामध्ये किती प्राणी राहतात, किती पक्षी राहतात झाडावरती, आणखीन पशु आहेत, पक्षी आहेत. आणि असं आहे बरं बघ की संत महात्मे, साधू पुरुष इथं माझ्या हिमालयामध्ये येऊन तपश्चर्या करतात, ध्यानधारणा करतात, ते देवाची प्रार्थना करतात, देवाची भक्ती करतात. जर मी तुझ्याबरोबर लढू लागलो तर या सर्वांना त्रास होईल. म्हणून तो असं कर म्हणे की मी काय तुझ्याबरोबर लढणार नाही, तुझी इच्छा जर खरंच पुरी करायची असेल लढायची, तू असं कर म्हणे, तो एक राक्षस आहे म्हणे, एक राक्षस आहे, राक्षस नाही, एक वानर आहे, महाबलवान वानर आहे आणि तो वानर
रक्षराज वानराचा मुलगा आहे, वाली नावाचा वानर आहे. तो फार बलवान आहे. तो किष्किंधाकांड नगरीमध्ये राहतो. आणि तू असं कर म्हणे, तू त्यांच्याबरोबर जा, तू किष्किंधा नगरीला जा आणि तू वालीबरोबर लढ. वाली तुझी इच्छा नक्की पूर्ण करेल. मग दुदुंबी राक्षस काय केला, तो किष्किंधेला आला आणि किष्किंधेला नगरीला येऊन त्यांनी वालीला युद्धाचं आव्हान केलं. आपल्याला माहितीच आहे, वालीला जेव्हा जेव्हा कोणी युद्धाचं आव्हान करतो तो त्याची आकांक्षा हा वाली पूर्ण करतो आणि त्यांच्याबरोबर युद्ध करतो. वाली फार बलाढ्य वानर आहे. वाली फार बलाढ्य वानर आहे. तो इवन रावणालासुद्धा त्यांनी काखेत घेऊन 7 समुद्राची परिक्रमा केली होती. इतका बलाढ्य आहे तो. तर तो वाली नगराच्या बाहेर आला आणि वाली आणि दुदुंबीचं युद्ध चालू झालं. महाघनघोर युद्ध झालं. त्या घनघोर युद्धामध्ये हा दुदुंबी मरण पावला. मग मरण पावल्यानंतर काय झालं, ते ज्यावेळेस तो दुदुंबीकडे आला होता युद्ध करण्यासाठी वालीला, त्यांनी रेड्याचं रूप घेतलं होतं. रेड्याच्या रूपामध्ये आला. मग वालीनं काय केलं, त्याचे दुदुंबी राक्षस मेला आहे. मग त्यांनी मागचे 2 पाय पकडले आणि गर 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 फिरवून फेकून दिलं. ते इतकं लांब फेकलं की 1 योजन म्हणजे 4 कोस, म्हणजे जवळजवळ 12-13 किलोमीटर लांब असं 1 योजन वालीनं त्या दुदुंबी राक्षसाला फेकून दिलं. मग ते फेकत असताना ज्यावेळेस ते शरीर आहे, मृत शरीर दुदुंबी राक्षसाचं आकाशमार्गाने ज्यावेळेस चाललं होतं, तर त्याच्या तोंडातून रक्त खाली पडलं. खाली रक्त पडत होतं आणि ते खाली मतंग ऋषीचा आश्रम होता. मग मतंग ऋषी त्यावेळेस होम हवन यज्ञ करत होते. त्या आश्रमामध्ये, त्या यज्ञामध्ये, त्या होम हवनामध्ये त्या दुदुंबी राक्षसाचं रक्त पडलं. मग कोणताही असा जे शुभ कार्य करत असताना असा रक्ताचा सडा पडणं म्हणजे अशुभ मानलं जातं. मग मतंग ऋषींना फार राग आला. मग त्यांनी ध्यानाने पाहिलं की हे कृत्य कोण केलं आणि कशामुळे झालं. मग त्यांना समजून चुकलं की आपला जो वाली वानर आहे त्यांनी या राक्षसाला मारलेलं आहे आणि या राक्षसाला तो फेकून दिलेला आहे आणि त्याच्यामुळं हे रक्त खाली पडलं. मग त्यांनी वालीला श्राप दिला. वालीला श्राप असा दिला की म्हणे, वाली तू जर या माझ्या आश्रमामध्ये आणि 1 योजन चहूबाजूने या आश्रमाच्या या जर भागात जर तू आलास तर तुझ्या मस्तकाचे तुकडे होतील आणि तू मरून जाशील. अशा प्रकारचा शाप मतंग ऋषीने वालीला दिला. मग वालीला हे नंतर समजलं की असा ऋषीनं आपणाला श्राप दिलेला आहे. मग तो मतंग ऋषीकडे आला. त्याने क्षमा याचना केली. त्यामुळे ऋषी, मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता, परंतु हे माझ्या चुकीमुळे झालं, मला क्षमा करा. तरीसुद्धा मतंग ऋषीने त्यांना क्षमा केली नाही आणि सांगितलं की तुला मोठा श्राप दिला नाही म्हणे, फक्त एवढं सांगितलं की या पर्वतावरती येऊ नको, नाहीतर मी तुला मोठा श्राप दिला असतो. मला माहीत आहे म्हणे तू वृक्षराजाचा मुलगा आहेस, ब्रह्मदेवाचा नातू आहेस, म्हणून तुला मोठा मी श्राप दिला नाही, फक्त एवढा श्राप दिला की तू या पर्वतावर येऊ नको, बाकी तू तुझ्या राज्यामध्ये राज्य कर, काही प्रॉब्लेम नाही. मग शेवटी वाली निराश होऊन गेला. अशा प्रकारे वालीला या ऋष्मुख पर्वतावरती येण्यास तो येत नाही, जरी आला तर तो मरून जाईल. अशा प्रकारचं ही कथा सुग्रीव श्रीरामाला सांगतात. सुग्रीव आणखीन एक सांगतात की हे बघा म्हणे श्रीरामा, वाली फार बलवान आहे. तुम्ही
मला वचन दिलात की वालीला मी मारतो, परंतु तुम्हाला माहीत नाही माझा मोठा भाऊ फार फार बलवान आहे वाली, आणि इतका बलवान आहे, फार बलवान आहे, आतापर्यंत तो युद्धामध्ये कधीच हारला नाही. आणि मोठमोठे जे राक्षस आहेत किंवा आणखीन कोण आहेत तिच्यावर तो युद्ध करतो, आणि कोणापासूनही त्याला हार झाली नाही, आणि तो फार बलवान आहे, तुम्ही त्याच्या पराक्रम जाणू शकत नाही म्हणे. आता हा जो हाडाचा सापळा जो पडला आहे ना पुढे, तो त्या दुदुंबी राक्षसाचा आहे. तो एक योजन त्याने भिरकावून ह्या मोठ्या बलाढ्य राक्षसाला एक योजन फेकून मेल्यानंतर फेकला होता. इतका बलवान आहे तो. मला तुमच्या शौर्याबद्दल खात्री आहे, परंतु मी तुम्हाला सूचना करू इच्छितो की बघा म्हणे, हे माझा भाऊ जो वाली आहे फार बलवान आहे. मग सुग्रीवला थोडं शंका वाटते. त्याला वाटतं की आपण थोडी श्रीरामाचं बल किती आहे पाहावं म्हणून. मग ते श्रीरामाला काय विनंती करतात, सुग्रीव काय विनंती करतो की म्हणे, हे प्रभो असं करा म्हणे, हा जो हाडाचा सापळा आहे ना, तो हाडाचा सापळा जर तुम्ही एका पायाने जर फेकून टाकलात की मग समजेन मी की तुमच्यामध्ये शौर्य आहे, बल आहे. मग श्रीराम सुग्रीवाकडे बघून हसले, आणि त्यांनी काय केलं, श्रीरामाने आपल्या पायाच्या एका अंगठ्याने तो हाडाचा सापळा 10 योजन दूर फेकून दिला. सुग्रीवाला थोडं बरं वाटलं की हा हाडाचा सापळा श्रीरामचंद्र प्रभूंनी आपल्या पायाच्या एका अंगठ्याने फेकले. तरीसुद्धा त्यांना शंका आली, सुग्रीवाला शंका होती. सुग्रीव आणखीन काय म्हणतात श्रीरामाला, बघा हे बघा म्हणे, प्रभू ज्यावेळेस हे युद्ध होत होतं ना, त्यावेळेस वाली युद्ध करून थकला होता. तो सुग्रीव काय लॉजिक देतात बा, वाली माझा भाऊ आहे हा थकला होता, आणि दुसरं हा त्यावेळेस दुदुंबी राक्षस होता. तो जिवंत होता, जिवंत नंतर मरण पावला, परंतु ह्या हाडाच्या सापळ्यावरती मांस होतं, रक्त होतं. तो किती बलवान होता. म्हणजे 2 गोष्टी आहेत, एक तर वाली त्यावेळेस थकला होता, आणि ह्या हाडाच्या सापळ्यावरती मांस होतं, रक्त होतं, कातडी होती, ते फार जड होतं. मग श्रीरामाला वाटलं की बरोबर आहे म्हणजे याच्या मनामध्ये शंका आहे. मग त्यांनी काय केलं, मग मी काय करू. सुग्रीव म्हणाला, बरोबर आहे, तुम्ही एवढं 10 योजन फेकलात, बरोबर आहे, परंतु हिच्यावरून मला खात्री वाटत नाही की तुम्ही वालीचा वध करू शकाल, असं सुग्रीव श्रीरामाला म्हणा. मग श्रीराम म्हणाले, मी काय करू सांग म्हणे. मग ज्याच्यामुळे तुझी खात्री पटेल, की खात्री महत्त्वाची आहे, तुझ्या मनात संशय राहू नये. मग वाली काय म्हणतात, बघा म्हणे, हे जे इथं पुढे दिसत आहेत ना, हे 7 जे आहेत ना सालाचे झाड आहेत, मोठे वृक्ष आहेत. हे फार वृक्ष जे आहेत ना हे फार मोठे आहेत. वाली काय करायचा, एका वृक्षाला पकडायचा आणि हलवायचा असं जोरजोरात, आणि हलवल्यामुळे त्या वृक्षाचे सगळे पानं खाली पडत होते. हे वृक्ष फार मोठे आहेत, फार वृक्षामध्ये या वृक्ष जे आहेत तिच्यामध्ये ताकद म्हणतात किंवा हे म्हणा, फार मोठे आहेत वृक्ष. तरीसुद्धा या एका वृक्षाला तो माझा भाऊ हलवायचा आणि त्याचे पानं सगळे गळून पडायचे. जर तुम्ही एका वृक्षाला जर तोडला, एकाच बाणाने एका वृक्षाला जर तोडलात की मग माझी खात्री पटेल की तुम्ही सक्षम आहात वाली बरोबर युद्ध करायला. मी हिच्यासाठी सांगतो प्रभू की तुमच्या शौर्याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही, परंतु असं होऊ नये की तुम्ही जर युद्ध कराल आणि त्या युद्धामध्ये तुमचा मृत्यू हो, हे मला नको आहे.
म्हणून तुम्हाला हे सांगत आहे की वाली हा फार बलवान आहे, तिची तुम्हाला अगोदर कल्पना देतो. मग श्रीरामाने थोडा विचार केला. ठीक आहे म्हणे, ह्या वृक्षाला तोडायचं आहे ना, एका वृक्षाला तोडायचं आहे ना, एका बाणाने तोडतो म्हणे. मग त्यांनी काय केलं, ते 7 जे वृक्ष होते ते एकाच बाणाने 7 वृक्षाचा भेद केला, म्हणजे 7 वृक्षाला तोडून टाकलं. ते 7 वृक्ष कसे होते, ते 7 वृक्ष एकाच सरळ रेषेत नव्हते. एक इकडे होतं, एक इकडे होतं, एक इकडे होतं, एक इकडे होतं. तरीसुद्धा श्रीरामचंद्र प्रभूंनी एकाच बाणाने त्या 7 वृक्षाला तोडून टाकले. हे ज्यावेळेस सुग्रीवाने पाहिलं की सुग्रीवाला फार खात्री वाटली. म्हणलं की श्रीरामाचं बल आहे हे फार आहे. त्याने अगोदरच पाहिलं होतं की हडाचा सापळा जो आहे तो 10 योजन एकाच पायाच्या एकाच अंगठ्याने फेकून टाकला होता श्रीरामाने. आणि आता हे 7 वृक्ष, मी तर सांगितलं होतं एकच वृक्ष तोडा, तर यांनी 7 वृक्ष, आणि तेही 7 एकाच सरळ रेषेत नव्हते, तरीसुद्धा एकाच बाणाने तोडले. म्हणजे यांचं जे शक्तिपण आहे आणि चातुर्य आहे, हे किती चतुर आहेत याची खात्री पटते. असं खात्री पटली कुणाला, की सुग्रीवाला, की श्रीरामाने एकाच बाणाने 7 वृक्षाला तोडून टाकलेला आहे. आता ह्याच्यामध्ये काय बघा म्हणे, आता कोणी शंका घेऊ शकतं. काय शंका घेऊ शकतं, की हे 7 वृक्ष एकाच रेषेत नव्हते, तरीसुद्धा श्रीरामाने एकाच बाणाने कसे तोडले हो. हे काहीतरी लिहिलं गेलेलं आहे पुराणामध्ये, असं कोणी शंका घेऊ शकतो. बघा म्हणे कसं आहे, आता सध्या आजकाल हे मॉडर्न सायन्स युग आहे, त्याचं एक थोडी कल्पना देतो की कसं झालं असेल ते. की मॉडर्न युगामध्ये सुद्धा आपण पाहतो की एक गायडेड मिसाईल असते, आणि ती गायडेड मिसाईल काय करते, ती गायडेड मिसाईल एका लक्ष्यावरती जर त्याचा सोडली त्या लक्ष्याचा भेद करण्यासाठी, आणि समजा ते लक्ष्य मग विमान असो, आणखीन काही असो, किंवा आणखीन एक दुसरी मिसाईल असो शत्रुपक्षाची, ती जशा प्रकारे जाते, वाकडं तिकडं जाते, विमान वाकडं म्हणजे आपल्याला वाचवण्यासाठी ती मिसाईल म्हणा की विमान म्हणा वाकडं तिकडं जातं, परंतु ही गायडेड जी मिसाईल आहे तिचा पाठलाग करते. जसं ती पुढचं विमान किंवा मिसाईल जाते तिच्या मागून जाते, आणि त्या जे लक्ष्य आहे ते विमान आहे किंवा आणखीन काही मिसाईल आहे त्याचं भेदन करते. हे सध्याच्या युगामध्ये, सध्याच्या सायन्स युगामध्ये हे सिद्ध झालेलं आहे, आणि याचा उपयोग पण करतात. बऱ्याच युद्धामध्ये, अलीकडच्या युद्धामध्ये त्या गायडेड मिसाईलचा उपयोग झालेला आहे, आणि गायडेड मिसाईलनी आपलं लक्ष्याला भेदन केलेलं आहे. मग श्रीराम तरी प्रभू आहेत, रामचंद्र प्रभू हे परमात्म्याचे अवतार आहेत, त्यांना का अशक्य हो. मग अशा प्रकारचं नॉलेज जरी ते आपण समजलं की रामचंद्र प्रभू हे एक मानव होते, परंतु त्यांना ते ज्ञान प्राप्त होतं की जसं गायडेड मिसाईल आहे. मी काय सांगतो बघा, एक तर तुम्ही समजा की हे परमात्मा आहेत, परमात्मा काही करू शकतात, कारण परमात्म्याला अशक्य अशी काही गोष्ट नाही आहे. परंतु आपण समजलं की रामचंद्र प्रभू काय आहेत, हे रामचंद्र प्रभू हे समजा मानव आहे, मनुष्य आहे, असं जरी मानलं तरी त्यांनी विद्या कुणाकडून घेतली होती, विश्वामित्राकडनं विद्या घेतली होती. विश्वामित्र त्यावेळेस हे फार श्रेष्ठ ऋषी होते, त्यांना शस्त्र अस्त्राचे फार ज्ञान होतं. त्यांनी विश्वामित्राने श्रीरामचंद्र प्रभूंना हे शस्त्र अस्त्राचं ज्ञान दिलं होतं. मग हे ज्ञान असू शकतं, जसं
गायडेड मिसाईल आता सध्या आहे तशा प्रकारचं बाण श्री रामचंद्र प्रभूकडे असायला पाहिजे. आणि जरी त्यांना मानव समजलं आपण तर ते ज्ञान त्यांच्याकडे होतं. आणि त्यांनी 7ही वृक्षाचा जरी एका सरळ रेषेत नव्हते तरीसुद्धा त्यांचं भेदन केलेलं आहे. मग त्यावेळेस सुग्रीवाला जे आहे फार आश्चर्य वाटलं आणि खात्री वाटली की श्रीरामचंद्र प्रभू हे साधे सुधे व्यक्ती नाहीत, हे परमात्मा आहेत. अशा प्रकारचं त्यांना खात्री वाटली. आता आणखीन थोडा वेगळ्या प्रकारे आपण थोडा विचार करू. हे 7 वृक्ष जे आहेत सालाचे, 7 वृक्ष म्हणजे काय? एक तर पाहिलं ठीक आहे, हे भौतिक दृष्टिकोनातून 7 वृक्ष होते, ते एका लाईनमध्ये नव्हते, एका रेषेत नव्हते. श्रीरामाने एक बाण सोडला, जसं गायडेड मिसाईल आपल्या लक्षाचं भेदन करतं तशा प्रकारे 7ही झाडं एका बाणाने तोडले. हे भौतिकदृष्ट्या विचार झाला. आता थोडा अध्यात्माच्या दृष्टिकोनातून विचार करू की हे 7 साल वृक्ष काय आणि रामाने एकाच बाणाने काम तोडलं. एक बाण म्हणजे काय? आता याचा अर्थ वेगवेगळा होऊ शकतो. 2-3 प्रकारे अध्यात्मामध्ये याचा अर्थ होऊ शकतो. हे 7 वृक्ष म्हणजे काय नसून हे पंचविषय, 5 विषय आणि मन आणि बुद्धी. 5 विषय कोणते हो? आपल्याला सर्वांना माहीत आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे जे 5 विषय आहेत. आणि मन आणि बुद्धी हिच्यावरती जो ताबा ठेवतो, त्या 5 विषय आणि मन आणि बुद्धीवरती जो ताबा ठेवतो तो श्रेष्ठ मनुष्य हे अध्यात्मामध्ये मानलेला आहे. त्या 7वरती विजय मिळवणे. आता काय म्हणे? आता बघा, शास्त्रामध्ये एक उल्लेख येतो की हे जे 7 विषय आहेत, हे 5 विषय आहेत, एकेका विषयानं एक जरी विषय जरी मनुष्य त्याच्यामध्ये गुरफटला तर त्याचं अधपतन होतं. आता कसं आहे, शब्द जे आहे त्या शब्दामुळं हरिण जे आहे हरणाचा मृत्यू होतो. संगीत ऐकल्यानंतर हरिण आहे एका जागी थांबतात आणि पाशी पारधी त्या हरणाला पकडतात. तसा स्पर्श, हत्तीला फार स्पर्श जे आहे फार आवडतो. हत्तीचा स्पर्श हत्तीला फार आवडतो. त्या स्पर्शामुळं हत्ती हा पकडला जातो. तसंच रूप आहे. आता पतंग बघा, पतंग काय, दिव्याला बघून झडप घालतात. रूप त्यांना आवडतं आणि म्हणून ते ज्योतीला पकडण्यासाठी पतंग जातो पण स्वतःच मरतो. तसं रस म्हणजे जीभ, रसना, ही जी हे मासे आहेत, हे मच्छीमार काय करतात, गळ लावतात. त्या गळाला काहीतरी अन्न जोडतात, सुगंधित अन्न असतं, ते अन्न जोडतात. ते अन्न खाण्यासाठी ही मछली येते आणि त्या गळाला फसते. तसंच आहे भुंगा. हा भुंगाला गंध फार आवडतो. तो कमळाच्या फुलामध्ये गंधाचा सुवास घेण्यासाठी थांबतो आणि रात्र झाली की ते कमळ बंद होतं. अशा प्रकारे भुंग्याचा अंत होतो. म्हणजे एक विषय जे आहेत पतनाला कारण होतात. परंतु मनुष्य असा प्राणी आहे की 5 विषय भोगतो. त्यांना 5 विषय आवडतात. शब्द आवडतो, स्पर्श आवडतो, रूप आवडते, रस आवडतो, गंध आवडतो, हे सर्व आवडतं. मग एकेका विषयाने एकेकाचा मृत्यू होतो, त्याचं पतन होतं. तर हे 5ही मनुष्य भोगत असतो त्यावेळेस त्याचा पतन नक्की होणार. म्हणून ह्या 5 विषयावरती जो ताबा ठेवतो, तसंच मन आहे आणि बुद्धी आहे, ही सुद्धा ज्याच्या ताब्यात आहे तो श्रेष्ठ, तो श्रीराम.
तोच अशा 7 प्रकारच्या वृक्षाची म्हणजे सालीचे झाडाची तो भेदन करू शकतो. तर श्रीराम प्रभूंनी या 5 विषय आणि मन आणि बुद्धीवरती ताबा मिळवलेला होता. अशा प्रकारे एक अध्यात्मामध्ये याचं रूपांतर करता येतं. दुसरा एक सांगू शकतो की षटविकार आणि मन. षटविकार आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे 6 विकार. आणि मन हिच्यावरती जो ताबा करतो, ह्याचं जे भेदन करतो, आणि हेच 7 वृक्ष आहेत. हिच्या पलीकडे जाणारा तो म्हणजे श्रीराम प्रभू. हिच्यावरती विजय मिळवणारा म्हणजे श्रीराम प्रभू. असा एक प्रकारे अध्यात्मामध्ये आपण त्याच्या अध्यात्मामध्ये हिची व्याख्या करू शकतो. आणखीन एक अर्थ आहे त्याचा. आता पहा, म्हणजे आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत. आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत. मूलाधार आहे, नंतर स्वाधिष्ठान, मणिपूर, नंतर मग अनाहत, विशुद्ध, आज्ञाचक्र आणि सहस्र. सर्वात इथे जे आहे सहस्रार म्हणतात. हे 7 चक्र आहेत. आपल्या शरीरामध्ये हे 7 चक्र आहेत आणि हे शक्तीचे स्थान आहेत. जो साधू, जो ध्यान करणारे काही ऋषी जे असतात, महात्मे असतात, त्या 6 चक्राची जी ऊर्जा आहे ती जागृत करतात आणि मूलाधारपासून चालू करून एक चक्र जागृत करून भेदन करीत ते सहस्रार म्हणजे इथपर्यंत येतात आणि इथून मग ते शेवटी परमात्म्यामध्ये विलीन होतात असं शास्त्र सांगतं. म्हणजे या 7 चक्राचं भेदन म्हणजे 7 हे जे वृक्ष आहेत त्याचं भेदन असं आपण तिसरा अर्थ लावू शकतो. हे जे तिन्ही अर्थ मी हे केलेले आहेत, हे माझं दर्शन आहे, हे माझे विचार आहेत. मी ज्यावेळेस विचार केला याच्यावरती हे 7 वृक्ष का असू शकतात, त्यावेळेस हे माझं दर्शन आहे. हे बरोबर असेल किंवा नसेलही, परंतु हे माझं दर्शन आहे. हे 7 वृक्ष म्हणजे हे 7 प्रकार, हे 3 जे अर्थ मी सांगितले अध्यात्मामध्ये, हे त्याचे प्रतीक आहेत. आता श्रीरामाने काय केलं, एकाच बाणाने 7 वृक्षाचं भेदन केलं. आतापर्यंत जे सांगितले की पंचविषय, मन, बुद्धी किंवा 6 विकार आणि मन किंवा हे 7 जे चक्र आहे, याचं भेदन म्हणजे कशाने करायचं. एकाच बाणाने श्रीरामाने 7 वृक्षाला तोडले. मग हा बाण, श्रीरामाचा जो बाण आहे तो काय आहे? आपण म्हणतो ना रामबाण. रामबाण म्हणजे काय? रामबाण असं एक मन प्रचलित आहे, शब्द प्रचलित आहे. रामाने एकाच बाणाने या 7ही वृक्षाला तोडलं. म्हणजे आतापर्यंत हे 5 विषय, मन, बुद्धी किंवा 6 विकार आणि मन किंवा 7 चक्र, याचं भेदन एकाच बाणाने रामाच्या. म्हणजे तो रामबाण कोण? रामबाण म्हणजे दुसरं तिसरं काही नसून राम हे नाव. श्रीरामाचं राम हे नाव हेच रामबाण आहे. जो कोणी मनुष्य हे श्रीरामाचं राम नाव घेतो, स्मरण करतो, ध्यान करतो, हेच रामबाण आहे. आणि याच रामाच्या नावावर हे राम नाम इतकं बलाढ्य आहे, इतकं महान आहे की असं सांगितलं जातं की अनंत पापाच्या राशी असतात रामाच्या नावाने जळून जातात. जो कोणी भक्त मन, बुद्धी, चित्त ठेवून श्रीरामाचं नामस्मरण करतो तर त्याचे कित्येक राशी असलेल्या पापाच्या राशी नाश होतात, जळतात. आता श्रीराम जे होते ज्या त्रेतायुगामध्ये, आपण रामायणामध्ये पाहिलं, श्रीरामाने प्रत्यक्षामध्ये फार थोड्याच लोकांचा उद्धार केला. परंतु रामाच्या नावाने
श्रीरामाचं नाव घेतल्याने, स्मरण केल्याने करोडो लोकांचा उद्धार झाला आतापर्यंत. आतासुद्धा होत आहे. आतासुद्धा कित्येकाचा उद्धार होत आहे आणि पुढे पण होईल. श्रीरामाच्या नावाने, श्रीरामाचं स्मरण केल्यानंतर करोडो लोकांचा उद्धार झाला, करोडो लोकांचा उद्धार होत आहे आणि पुढे सुद्धा करोडो लोकांचा उद्धार होईल. हे श्रीरामाच्या नामामध्ये एवढी ताकद आहे. तर सर्वांनी की श्रीरामाचं नाव स्मरण करा. आता जो इष्टदेवता आहे आपली, जरुरी नाही की श्रीरामच म्हणून, श्रीराम हे प्रतीक आहेत, भगवंताचं प्रतीक समजू शकतो. ज्या कुणाला आपल्या देवतेचं, इष्टदेवतेचं स्मरण करू शकतात. म्हणजे समजा श्रीकृष्ण जर इष्टदेवता असतील तर श्रीकृष्णाचं स्मरण करायचं. शिव, महादेव जर कोणी इष्टदेवता असेल, महादेवाचं स्मरण करायचं. किंवा जगदंबेचं स्तवन करायचं. म्हणून हे नामस्मरणामध्ये आणि या कलियुगामध्ये तर नामस्मरण सर्वात श्रेष्ठ सांगितलेलं आहे शास्त्रांनी, की या पापी मनुष्याचा, हे या मृत्यूलोकामधील जे मनुष्य आहेत, मायेमध्ये गुरफटलेले आहेत, ते फक्त आणि फक्त नामस्मरणाने त्याचा उद्धार होतो. म्हणून हे रामबाण म्हणजे काय? रामबाण म्हणजे हे रामच आहे. तर अशा प्रकारे आपण प्रत्येकाने श्रीरामाचं श्रीरामाची भक्ती करावी, नामस्मरण करावे. आता हे सुग्रीवाने पाहिलं की श्रीरामाने एकाच बाणाने साती वृक्षाला तोडून टाकले. त्यांना आश्चर्य वाटलं, फार आश्चर्य वाटलं. आणि सुग्रीवाला खात्री झाली की हे फक्त राजकुमार नसून हे प्रत्यक्ष भगवंत आहेत, हे प्रत्यक्ष भगवंत आहेत. अशा प्रकारचं खात्री सुग्रीवाला झाली. मग सुग्रीव हा श्रीरामाची स्तुती करू लागला. अध्यात्म रामायणामध्ये फार सुंदर स्तुती आहे. सुग्रीवाने सुंदर स्तुती केलेली आहे श्रीरामाची. आपण थोडक्यात पाहू. ते सुग्रीव काय म्हणतात? देव त्वं जगतां नाथः परमात्मा न संशयः. म्हणजे काय? हे देवा, तू जगाचा नाथ आहेस. त्वं जगतां नाथः, तू जगाचा नाथ आहेस. आणि ह्याच्यामध्ये काही संशय नाही. तू परमात्मा आहेस, जगताचा नाथ आहेस, यात काही संशय नाही. आणखी सुग्रीव पुढे काय म्हणतात? मतपूर्वकृतः पुण्यो घे संगतो अद्य मया सह. म्हणजे काय? सुग्रीव काय म्हणतात बघा, मी पूर्वी केलेल्या पुण्याच्या संचयामुळे माझं काहीतरी पुण्य होतं, माझं अगोदरचं काहीतरी पुण्य होतं, म्हणून तुम्ही आज तुमची भेट झाली. ते श्रीरामाला म्हणत आहेत, हे परमात्मा, माझ्या अगोदरच्या पुण्याईमुळे तुमची भेट झालेली आहे. त्वां प्राप्य मोक्ष सचिवम प्रार्थये अहम कतभवम. त्याने पुढे काय म्हणतात? तुम्ही मोक्षदायक, म्हणजे मोक्ष देणारे तुम्ही परमात्मा मला प्राप्त झाल्यावर मी संसारिक गोष्टीची का बरी इच्छा करू?